जय गुरु. जय गुरु. स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? हो, दिसतो. दिसतोय ना? दिसतो सर. जय हो जय गुरु. हो. तर आपण मला वाटतं चौथा पाठ आपला झाला होता बरोबर परवाला. त्यामुळे आपण पाचवा पाठ आज सुरू करणार आहोत. शेवटची 2-3 वाक्य राहिलेत. राहिली होती का? मा- हा. त्यात विशेष शब्द तो ख्रिस्ताब्दस्य तो पाहिजे मला. अच्छा, ठीक आहे. मग ते ती स्लाइड काढू का मी? शेवटची 4 हा, वाक्य राहिले. ठीक आहे. प्रवेशचा चौथा भाग ना आपला तो. हा, ठीक आहे. शेवटून दुसरी असेल स्लाइड. हो, फक्त मला ते शेअर करायला लागेल. हा, ओके. हा. काळा तर चौकोन. हा, दिसलं? हा, श्लोकाच्या आधीची स्लाइड. ओके. हा, ठीक आहे. इथे दिसतंय ना तर? हा, हा हा. त्यातल्या तर दुसऱ्या वाक्यापासून सुरू कर. ओके. हा, तर गोविंद हा दुसरे ख्रिस्ताब्दस. तम हा हा कस्मिन वर्ग. हा. ठीक आहे. पटापट सांगा एकेकाने. दुसऱ्या वाक्यापासून सुरू करा पटापट. तुम्हीच सुरू करा. माधवः त्वं कस्मिन् वर्गे पठसि? हा. गोविंदः पंचम वर्गे अहं पठामि. अर्थ माधवः अर्थ सांगायचं. माधवः त्वं कस्मिन् वर्गे पठसि? तू कोणत्या वर्गात अभ्यास करतोस, शिकतोस? गोविंदः पंचम वर्गे अहं पठामि. पंचम वर्गात. म्हणायचं. हा, म म्हणायचं. पंचम वर्गे, पंचम पूर्ण. पंचम हा, वर्गे अहं पठामि. मी 5वी वर्गात पढ़तो अभ्यास. माधवः वार्षिकी परीक्षा कदा भविष्यति ते? नाही, एकेकाने माधव नाही, म्हणाला. आपण प्रत्येकाला चान्स देऊया असं. हा, ओके ओके. हा. तर पंचम वर्गे, कस्मिन वर्गे ह्या सगळ्या सप्तमी आहेत. आणि कस्मिन हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, हे कहाचं सप्तमी रूप आहे. किमचं पण तेच मला होतं, पण ना इथं तर कहा म्हणजे कस्मिन आणि कस्यई ना, नाही कस्याम. मला परत जरा हवं होतं त्याचं एक्सप्लेनेशन, लक्षात येत नाही आहे. किंवा मग किम धातूची आहे का सगळी रूप कोणाकडे? किमची रूप असतील, कहाची असतील आणि काची. काची पण असतील. हा, अच्छा. तर किम हे नपुंसकलिंगी आहे, कहा हे पुल्लिंगी आहे आणि का हे स्त्रीलिंगी आहे. आता काय होतं, नपुंसकलिंगी आणि पुल्लिंगी मध्ये प्रथमा आणि द्वितीय वेगळी असतात, अकारांत पुल्लिंगाची. बाकी सगळी रूप तशीच असतात. जसं वनम वने वनानी, वनम वने वनानी, वनेन वनाभ्याम वनैहि असंच होतं. म्हणजे रामेण सारखं वनेन. नंतर मग वनाय. तसंच वनात. नंतर वनस्य. वने. हे सगळं नपुंसकलिंगीची. म्हणजे तसंच आता मग किम आणि कहाची तृतीयेपासून पुढची रूपही सारखीच होणार पुल्लिंगात. मग कस्मिन हे सप्तमी किमची पण होते, कहाची पण होते असं. अच्छा अच्छा, बर. अच्छा, पण मग आपण ते पाठशालाच्या इथे कस्याम वापरलं ना, आणि त्वम कस्मिन वर्गेच्या इथे कस्मिन वापरलं. बरोबर. त्याचं कारण असं की पाठशाला
ही स्त्रीलिंगी आहे, नाही का? अच्छा. हम्म. एक तुम्हाला मी मागे पण सांगितलं असेल की संस्कृतमध्ये 90% स्त्रीलिंगी शब्द हे आकारांत असतात, नाही ते ईकारांत असतात. हा त्यामुळे सोपं आहे समजायला. आणि 90% पुल्लिंगी शब्द हे अकारांत असतात आणि ऱ्हस्व उकारांत असतात. अच्छा. बर. हा. आणि मी आता असंच कम किमचं टाकलंय टेबल ग्रुपवर. बरोबर. थँक्यू. हा हा. ठीक आहे. तर आता चौथं वाक्य कोण वाचेल? तुम्हीच वाचा शुभांगी ताई. हो, वाचते. वार्षिकी परीक्षा कदा भविष्यति ते. मग वार्षिक परीक्षा कदा भविष्यते, केव्हा होते असं येईल का? हे भविष्यती असल्यामुळे तुम्ही एकदम गोळाबेरीज अर्थ नका सांगू, एकेका शब्दाचा आपण फोड करूया. हा, कदा म्हणजे काय? वार्षिकी. आधी वार्षिकी म्हणजे वार्षिक असते ती वार्षिक, परीक्षा. वर्षाची. परीक्षा वर्षाची. कदा म्हणजे केव्हा, आणि भविष्यती म्हणजे होते. मूळ धातू काय भविष्यतीचा? भविष्यतीचा मूळ धातू नाही मला येते. भूभवती. भूभवती हे वर्तमान काळ आणि हा, भविष्यती हे भविष्य काळ असं. भूभवती. हा. भवती, भवामी वगैरे आपण केलेलं आहे ना तसं. हो. आता ते काय आहे? ते तेच पण नाही येते मला. सहा तवते. नाही, सहा तवते पण म्हणजे काय त्याचं हे काय पुढे? सहा तवते तर आलं लक्षात. पण तुमची त्याच सगळ्यांची बहुवचन आहे ना. पण तुमची म्हटलंय ना इथं. तुमची तसं मग नाही इथे येते. सगळ्यांची परीक्षा कधी असते? वार्षिक परीक्षा कधी आहे? नाही, मला ऐका, मला गोळाबेरीज अर्थ नकोय. मला त्या बरोबर. शब्दाचा विशिष्ट अर्थ हवा. तुमची वार्षिक परीक्षा केव्हा आहे, केव्हा होणार, असं आहे का? मला वाक्याचं रूप नकोय ताई. आपल्याला ते या शब्दाचा नेमका अर्थ विचारतोय तुम्हाला. तुम्ही सगळे. तुम्ही सगळे, पण मग ते जमतंय का? सगळ्यांची म्हणायचं का? वार्षिक परीक्षा केव्हा होणार असं येईल का? तुमची वार्षिक परीक्षा केव्हा होईल? मग तुमची म्हणजे ते कुठनं, म्हणजे मग काय विभक्ती? तुम्हा सर्वांची. हो, पण विभक्तीचं हे पाहिजे. हे बघा, तुम्ही तर्काने जाण्याला प्रथमा बहुवचन आहे का ते? प्रथमा बहुवचन. पण मूळ शब्द काय? तत्. बघा, आता इथे तुम्ही लॉजिक लावा, तर्काने आपण जाणूया. हे संवाद आहे गोविंद आणि माधव, त्यामुळे याच्यामध्ये हा शब्द समोरच्या व्यक्तीशी संबंध आहे. त्वम कस्मिन वर्गे पठसी वगैरे. त्यामुळे आता हे सोपं आहे की हे त्वमचं काहीतरी रूप असणार. बरोबर. त्यामुळे इथे सहा तवते कसं येणार? सहा म्हणजे ते कुठे आले इथे? तर जसं हे एकतर ते म्हणजे तव किंवा ते म्हणजे तुझी षष्ठी एकवचन रूप आहे. तुझी वार्षिक परीक्षा कधी होईल? तर तव नाही, पण याच्यात लॉजिक आहे. म्हणजे जरी तुम्हाला तुमचं हे नसलं तरी तुम्ही सांगायला पाहिजे ते म्हणजे तुझी किंवा तुमची असंच असणार काहीतरी. बरोबर. आता मग आता तुम्ही उलट जा
की मग आता ते कसं म्हणजे षष्ठी आली तुझी म्हणजे तुझी किंवा तुमची, मग तव आणि ते मह्यम मे तव ते असं आपलं झालेलं आहे ना, अहमची रूप म्हणजे हा, युष तवची रूप. हा संपते हा म्हणजे युष युष्मतच आलं. बरोबर बरोबर, म्हणजे मी युष्मत हा म्हटलं पण मी त्वम म्हटलं सोपं म्हणून, कारण युष्मत एकदम सगळ्यांना आठवत नाही, हे काय हा काय नवीन शब्द आहे हा म्हणून म्हणून नाही नाही असं. बरोबर आहे, मलाही ते हो, म्हणजे लक्षात आलं आम्हाला नव्हतं. आठवलं आता म्हणजे बरोबर. हा तर आणि समजलं ती ना दोन ते. दोन दिलेली आहेत, तव ते हो तव तव युवयोगम. ते मह्यम मे वगैरे सोबत अशी हा आहेत ना. त्यातलं हा बरोबर ते सर. आहे ते. हो बरोबर, माझ्याही हा लक्षात नव्हतं आलं. हा नाही खरंच ठीक आहे. काहीच नाही लक्षात आलं. हा हो नाही, ठीक आहे, मलाही हरकत ते लक्षात नाही. नाही, हो हो. हरकत नाही. चला पुढे जाऊया, 5वं वाक्य. तो हा पण केव्हा होणार असंच लिहायचं का केव्हा होईल असं करायचं? होणार आणि होईल काय फरक नाही ना तसं. केव्हा होईल केव्हा होणार ना. भ- भविष्य ते काळ तर आहे ना. हो भविष्य केव्हा काय, त्यानं होणार. काय होणारी भविष्य काय, होईल पण भविष्य काय, नाही का. ऍक्च्युअली बरोबर. ऍक्च्युअली होणार हे पाहिजे, पण होईल हा तसं म्हटलं तर म्हणजे वेगाच आहे तो. म्हणजे अच्छा. भविष्य काळातलं भूतकाळ रूप आहे, पूर्ण कधी होईल असं, नाही का. हा त्यामुळे आपण होणारच म्हणूया. हो. होणार जास्त बरोबर. ठीक आहे, 5वं वाक्य वाचा सुजाता ते. ख्रिस्ताब्दस्य तृतीये मासे भविष्यति. ख्रिस्ताब्दस्य म्हणजे ख्रिस्ती वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात होईल. ख्रिस्त अब्द, आता ख्रिस्त आणि अब्द हे कुठून आले. हा ते पाहिजे, म्हणजे आपण इंग्रजी वर्ष म्हणतो तसं का? हा बरोबर, पण म्हणजे ख्रिस्ताब्द म्हणजे ज्याला आपण इसवी सन म्हणतो ना, तसं हा 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 इसवी म्हणजे ईसाई. खरं आपण मराठीत हा आता लोकांना वाटतं हा इसवी सन हा मराठी शब्द आहे. हा पण इसवी इसवी म्हणजे ईसाई सन, नाही का. हा आणि हा अब्द, हा हा म्हणजे जसं आपण इसवी सन म्हणतो तसं ते मूळ, तसं मग इसवीच्या ऐवजी इथं ख्रिस्त घेतलेलं आहे, कारण तो शक जो आहे तो ख्रिस्त जन्मापासून सुरू झाला, बरोबर. हो काउंटिंग. काउंटिंग. आणि अब्द म्हणजे वर्ष. अच्छा, अब्द म्हणजे अब्द म्हणजे वर्ष, हा नवीन शब्द तुम्ही लिहून घ्या. हा ख्रिस्त अब्द म्हणजे काय, ख्रिस्ती वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात होईल असं. समजलंय. हो हो. हा म्यूट करा, जरा गडबड होते. हा हा नंतर सो हा 6वं अब्द पुल्लिंगी धरायचा का? अब्दह वगैरे असा आहे. नपुसकलिंगी. म्हणजे अब्दम लिहायचं. हो पण हा नाही सॉरी सॉरी, अब्द हा शब्द ते नाहीये, तो पुल्लिंगी येतो. ओके. त्यामुळे तो पुल्लिंगी म्हणजे अकारांत आहे. हा बोला. षष्ठी आहे ना ते शब्दस्य. हो पण ख्रिस्ताब्द हा एकच शब्द आहे, म्हणजे हा कारण का नाही तर मग ख्रिस्तस्य अब्दस्य असं असतं, तसं नाही. ख्रिस्ताब्द हा संधी नाहीये, ख्रिस्ताब्द हा समास आहे. आणि तो एकच शब्द आहे, म्हणून तो विभक्ती प्रत्यय फक्त शेवटच्या शब्दाला लागला असा. ठीक आहे, पुढचं वाचा. 6वं वाचा म्हणजे मग पटकन. ख्रिस्ती वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात होईल असं का? हा ख्रिस्त वर्षाच्या किंवा ख्रिस्ती वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात होईल असं. होणार किंवा होईल. माधवा हा मी वाचू कसं? हो वाचा. माधवा त्वाम संस्कृतम पाठयति. त्वाम म्हणजे कह राहिलं ना. द्वितीय कहा. द्वितीय त्वाम द्वितीय म्हणजे कहा द्वितीय. कहा कहा म्हणजे त्वाम त्वाम म्हणजे द्वितीय. त्वाम म्हणजे द्वितीया झाली. संस्कृतम हा संस्कृतम पाठयति. तुला संस्कृत कोण शिकवितो. तर आता कहा म्हणजे काय. कोण कोण बरोबर, कोण. कोण आता संस्कृतम. पण पाठयती का बरं झालं.
पाठयती. हा. पठती का नाही झालं? ते युष्म हे शिकवितो आलं ना, म्हणून. त्वाम आल्यामुळं. नाही नाही, एक मिनिट, सगळ्यांनी नका बोलू, फक्त त्या बोलतायत त्यांनाच बोलू द्या. हा, बोला. इथे त्वाम आलं ना, म्हणून पाठयती झालं. नाही, त्वाम पठती पण म्हणजे का बरं? त्वाम म्हणजे तुला, मग हो. पठती का नाही झालं? म्हणजे त्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. हं. तर शिकणे आणि शिकवणे तुला कोण शिकवतं? एक मिनिट त्यांना त्यांना बोलू द्या जरा. हा बोला जो. शिकवितो आलंय ना, म्हणून मग नाही येत सर्वाला. पण मग मूळ धातू काय आहे त्याचा? पठ पठती. पठ पठ मग पठच तर पठती होतं. मग म्हणून तेच मी म्हणतोय ना, मग पठती का नाही झालं? पाठ पाठती असा काही धातू आहे का? भविष्य काळ. पाठयती झालंय ना ते. हो ना, मग पाठयती असा काही धातू आहे का? पाठयती. नाही नाही. ठीक आहे, तर काय सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला जरा प्रोव्होकेटिव्ह प्रश्न विचारत होतो, पण ठीक आहे. ते कसं आहे, मी तुम्हाला बऱ्याचदा मागे सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट आपण करतो आणि हा. करवतो, ज्याला म्हणतात कारक. कारक म्हणजे करवणे. कारक. हा, बरोबर. तर प्रत्येक धातूला, म्हणजे प्रत्येक म्हणजे बऱ्याच धातूंना, सगळ्यांना असतीलच असं नाही, पण बऱ्याच धातूंची कारक रूप असतात. पठती पाठयती, हा, लिखती लेखयती, हा, करोती कारयती. आता पाठयती म्हणजे शिकवतो, पठती म्हणजे शिकतो. हा, हे मी तुम्हाला शिकवलं होतं मला वाटतं पूर्वी, हो ना. तर याला म्हणतात कारक रूप, त्या धातूचं कारक रूप. हा, तुला संस्कृत कोण शिकतो? पठती म्हणजे शिकणे. 2-4 अर्थ आहेत, पण एक आहे वाचणे, शिकणे, अभ्यास करणे. आपण शिकणे इथे अर्थ जो आहे तो शिकणे. पण मग तुला संस्कृत कोण शिकतो नाही, आपल्याला शिकवितो म्हणायचंय. हा, म्हणजे कोणीतरी शिकण्याची नाही तर शिकवण्याची क्रिया करतं. म्यूट करा ना, ज्यांना बोलायचं त्यांनी. हा, तर इथं शिकवणं म्हणून पाठयती झालं. आपण कारयती पाठयती झालेलं आहे मला वाटतं, बरोबर. हा, ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. तर अशी कारक रूपामध्ये काय होतं, त्या धातूचं म्हणजे त्या क्रियापदाचं पहिलं अकारांताचं आकारांत होतं, करोतीचं का होतं, आणि येतं म्हणजे कारयती, पाठयती असं होतं. हा, समजलं? चालयती म्हणजे चालवतो. मराठीत पण चालवतो, चालवतो, नाही का. धावतो, धाववितो, मराठीत पण हे कारक रूपच आहेत ना, नाही का. तसं शिकतो, शिकवितो, फक्त मराठीत य ऐवजी व आलेलं आहे, नाही का. फरक, बाकी फारसा फरक नाहीये. तर तसंच हे कारक रूप. समजलं? सर, पण मग हे कधी वापरायचं हे कसं कळणार? म्हणजे आता की आपल्याला असं पठती ते वापरायचंय, पाठयती ते. नाही, तुम्हाला ती गरज, म्हणजे तसं बोलायची गरज लागली ना तुम्हाला, म्हणून, नाही का. तुम्हाला शिकणे असं म्हणायचं नाहीये ना, तुम्हाला शिकवणं असं म्हणायचं आहे, म्हणून ते आपोआप आलं ना, नाही का. हो, तुम्हाला म्हणजे आधी शिकवणे मराठीत म्हणायचंय. अर्थ समजून घेतला आणि मग ते रूप केलं असं म्हणायला पाहिजे. सध्या आपण तसंच शिकताना आपण तसंच करणार ना, नाही का. ओके. हो. हा, म्हणून. हा, पण जर आता तुम्ही संस्कृत वाक्य पहिल्यांदा वाचलं तर तुम्हाला माहिती पाहिजे की अरे मूळ धातू तर पठती आहे, मग याचं कारक रूप असणार आहे पाठयती, म्हणून मग शिकवतो असं. हं? ठीक आहे, पुढचं वाक्य वाचा, 7वं. पटापट. प्रधानाध्यापकः एवं मां संस्कृतं पाठयति. गोविन्दः
प्रधानाध्यापकः एव मां संस्कृतं पाठयति. प्रधान म्हणजे अध्यापक प्रधान अध्यापक एव म्हणजे मला, एव म्हणजे माम म्हणजे मला, ते माम अहमचं रूप आलं. कुठली संस्कृतं विभक्ती? पाठयति. द्वितीय माम माम मावाम नव द्वितीय. हा द्वितीय. द्वितीय द्वितीय. द्वितीय माम एक किंवा वचन. माम मा असं आहे. माम मा, मा हा माम मा वाम नव, हा त्यातलं मा आलं. बरोबर. माम, सॉरी. हम्म, हम्म. बरोबर. हा म्हणजे प्रधान अध्यापकच मला संस्कृत शिकवतात. हम्म. बरोबर आहे. बरोबर अगदी. किंवा त्या मा- प्रधानाध्यापक म्हणजे मुख्याध्यापक म्हणायचं का नाही? हो हो अर्थात प्रधान म्हणजे मुख्य, पण प्रधान हा शब्द मराठीत पण आहे, त्यामुळे तसाही वापरला तरी चालेल, पण मुख्याध्यापक हा. म्हटलं तरी चालेल. आता या माची एक गंमत सांगतो तुम्हाला. माम मा म्हणजे अहम हा. किंवा अस्मतचं हे द्वितीय एकवचनी रूप आहे. हो हो बरोबर. तर असं आपल्याकडे हो. आहे ना, असं तो मा सद्गमय, हा हा. तमसो मा मा ज्योती. ज्योतिर्गमय, मृत्योहो मा मामृत अमृतम गमय, असं आहे. बरोबर. हो हो हो. तर याचा अर्थ कोणी सांगेल का? कसा होईल सांगा. आता तुम्हाला संस्कृत कळतंय, तर जेवढं कळतं त्यावरनं या वाक्याचा अर्थ, वाक्य म्हणजे सुभाषिताचा अर्थ काय आहे याचा अर्थ? माझ्या असत्यापासून अंधारात म्हणजे सत्याच्या माझ्यातल्या अंधारातून काहीतरी असं काही आहे. प्रकाश सर, मला असत्याकडून सत्याकडे ने, अंधाराकडून, असं मला वाटतं नाही का. असं तो मा सद्गमय. पुढचं काय म्हटलं अजून? तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे. बरोबर. तर असं मला वाटतं ही प्रार्थना असेल देवाला म्हणायचं की मला अंधाराकडून प्रकाशाकडे नाही, असत्याकडून सत्य गोष्टीकडे नाही, असं. बरोबर. मृत्यूवर अमृतम गमय. तर कोणाकोणाला त्याचा अर्थ लावताना, म्हणजे अर्थ साधारण आपल्याला माहिती आहे, पण कोणी कोणी अर्थ लावताना मा म्हणजे असतो मा म्हणजे असत्य नाही, सद्गमय असं करतात. म्हणजे त्यांना वाटतं मा म्हणजे नाही. म्हणजे ते अगदी खूप खूप थोडं अर्थ शिकलेले असतात ना संस्कृत, थोडस, त्यांना ते माचा अर्थ मा म्हणजे नाही असं करतात. पण तो मा चुकीचा कुरु आहे. अच्छा ज्या मा कुरु या अर्थाने त्यांना असतो मा, तमसो तमसहा मा असं असं करतात ते. असं वाटतं. कारण की त्या मावरती अनुस्वार नाहीये म्हणून ना सर. नाही असं तो मा हो. म्हणजे त्याच्यावर बरोबर. अनुस्वार नाहीये ना. पण हे जे वाक्य आहे, म्हणजे हे जे पद आहे, तर हे बृहदारण्यक उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्याच्यातलं हा ऋचा आहे ही. आणि तर याचा म्हणजे असतोमा, असतो तमसो मृत्योहो हे सगळे पंचमी आहेत. पासून, पासून असं म्हणजे असत्यापासून, मा म्हणजे मला, असं. ज्योतिही गमय, ज्योतीकडे जा, असं असं आहे. म्हणजे पंचमी आणि मा म्हणजे मला असं आहे. पण याच्यामध्ये कोणी कोणी माम पण म्हणतात, तर ते माम चुकीचं नाहीये या अर्थाने. पण मूळ बृहदारण्यक उपनिषदात ते माच आहे, माम नाहीये. पण कोणी कोणी माम म्हणतात, म्हणजे हे कन्फ्युजन व्हायला लागलं म्हणून मग कोणी कोणी माम म्हणतात असं. म्हणजे माम हा व्याकरणाच्या दृष्टीने योग चुकलेलं नाहीये, पण जसं आपण म्हणतो की मूळ ऋचा आपण आपल्याला बदलण्याचा अधिकार नाहीये, वेदऋचा किंवा कोणी कुठलंही, म्हणजे तर त्या अर्थाने ते माम कर ज्याने कोणी केलं ते चुकीचं आहे, नाही का, असं तसं. सर, पण मग हे मृत्यूच्या नंतर म्हणजे कोणीतरी गेलं की युजली हे सगळं म्हणतात, मग ते का? की मग माझ्यासाठी म्हणतेय पण मग गेलेल्या व्यक्तीसाठी म्हणतोय असं का आपण दाखवतो? असं काही नाही. युजली असं म्हणजे इथे US मध्ये तरी युजली कोणी गेलं की हा हे आणि महामृत्युंजय जपाचं असं करताना बघितलंय.
नाही नाही पण सुजाताताई, हे हे चुकीचं वाटतंय मला, कारण की तमसोमा ज्योतिर्गमय म्हणायची काही गरज नाहीये. आय नो, म्हणूनच मी आपण विचारते चुकतोय, सरांना की आपण असं का US मध्ये म्हणत चुकतोय. असतात. नाही सांगतो सुजाताताई. तर हे म्हणजे काय माहितीये का, की आता विषय निघाला म्हणून सांगतो की व्यक्तीचे प्राण गेल्यावरती हा उपदेश देऊन तसा काही फार उपयोग नाहीये. त्याला फक्त मग त्याला उपदेश देण्याच्या ज्या दोन तीन जे आपल्याकडे रूढ आपल्या सनातन धर्मात जे प्रकार आहेत त्यानुसार असं मान्यता असते की तो प्राण जातो पण तो म्हणजे लिंगदेह त्याचा जो आहे तो आसपास घुटमळत असतो. म्हणून त्याला 2-3 गोष्टींनी हे केलं जातं. एक तर राम नाम त्याच्या कानावर पडेल म्हणून सगळेजण राम नाम, राम 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 राम, हे श्रीराम जय राम वगैरे असं म्हणतात. त्याचा मूळची भूमिका अशी आहे की जशी मनुष्य म्हणजे शेवटची जी गती गीतेत जे म्हटलेलं ना की पुढची गती ही शेवटची इच्छा असते तेव्हा मिळते, म्हणून त्याला राम राम हे ऐकवतात की त्याला बाकी काही सगळ्याचा विसर पडून रामनामाचा घोषच त्याच्या कानी पडावा असं त्या लिंगदेहाच्या. एक दुसरी गोष्ट गीतेतला जो 15वा अध्याय आहे तो म्हणतात, तो कारण मी ऐकलंय. कारण त्याच्यात पण असंच म्हणजे वासासी जीर्णानी किंवा तू नश्वर नाहीयेस, म्हणजे म्हणजे तू काही हे नाही, तू नुसतं वस्त्र बदललंय वगैरे वगैरे असं त्याला सांगतात. पण हा जो श्लोक आहे ना उपनिषदातला, हा तिथे म्हणण्याचं काही प्रयोजन नाही असं, आणि कारणही नाही असं. आणि गरुड पुराणातलं पण काय काय म्हणतात ना, म्हणजे तो त्याचं प्रयोजन वेगळं आहे, म्हणजे ते 13 दिवसात म्हणतात, त्याचं कारण वेगळं आहे थोडस. पण म्हणजे मुख्य अगदी गेल्यावरती जे म्हणतात ना, तर ह्या 2 गोष्टींचं जनरली हे असतं. पण त्याच्या मागची शास्त्रीय भूमिका अशी आहे की तो जो लिंगदेह आहे तो म्हणजे जीव तर गेला असतो, पण त्याची जी आसक्ती असते त्यामुळे त्याला अजून वाटत असतं की हा देह माझाच आहे, ममत्व त्याचं गेलेलं नसतं. म्हणून मग एकतर रामनाम त्याच्या कानावर पडेल अशी व्यवस्था करतात, किंवा 15वा अध्याय किंवा असे जे उपदेश आहेत की ज्याच्यातनं त्या आत्म्याला सांगितलं जातं की बाबा रे, हा जीव हे देह झाला ना, आता जुनं वस्त्र आहे टाकून दे, तुझं मूळ स्वरूप काय, तू चिरंतन आहेस, तू शाश्वत आहेस, हा देह म्हणजे तू नव्हेस, असा जो उपदेश आहे तो केला जातो असल्या अवस्थेत, अशा पद्धतीने. पण इथं असतो मा सद्गमय तमसो मा हे उपदेश तसा अप्रासंगिक आहे असं मला वाटतं. तर या श्लोकामध्ये गमय हे कसं काय होतंय? म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की तू मला ने म्हणजे नय पाहिजे ना धातू. बरोबर आहे तसं, पण म्हणजे काय आता हे जे आहेत ना, तर हे म्हणजे वेदातलं हे आहे, म्हणजे उपनिषद हा सगळा वेदांचा भाग आहे, बरोबर. आणि आपल्याला असे लौकिक अर्थाने गमय म्हणजे घेऊन जा म्हणजे मला घेऊन जा, मा गमय म्हणजे मला घेऊन जा असा त्याचा अर्थ आहे. जाच आहे पण मला घेऊन जा असं त्या अर्थाने. ते गमगच्छच आहे ना सर. हो बरोबर आहे, गमगच्छ गमगच्छ, गमय. बरोबर बरोबर बरोबर. आणि जसं मग तुम्ही म्हणा मग गच्छ, नुसतं गच्छ नाही म्हटलं, कारण आज्ञार्थी म्हणायचं असतं तर मा गच्छ असं आपण म्हटलं ना, तत्र मा गच्छ, पण असं नाही म्हटलं, म्हणजे तेथे तू जाऊ नकोस असं नाहीये. ते गमय म्हणजे ते वेगळं रूप आहे या धातूचं. गच्छ गमगच्छतीच वेगळं रूप आहे ते नंतर सांगेल. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, थँक्यू. आपण हे आता याच्यात श्लोक आहे शेवटी या पाठाच्या, तर हा बघूया आपण. कोण वाचेल? पटकन वाचा कोणतरी. सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तुर्नैर्वनगजा काय म्हटलं? शुष्कैस्तुनैर्वनगजा बलिनो भवन्ति कंदैः फलैः मुनिवरः क्षपयन्ति कालं संतोष एव पुरुषस्य परम निधानम. फक्त मी एक सांगेल, जसं मी मागे नेहमी सांगतो ना की जेव्हा श्लोक असतो किंवा पद्य असतं तेव्हा विसर्ग, मधले जे विसर्ग आहे त्याचा उच्चार जो आहे तो थोडा वेगळा करायचा असतो. जसं
कंदै फलै मुनिवरा क्षपयंती कालम असं म्हणत. कंदै ही फलै ही असं वाक्य म्हणजे गद्य असेल तर म्हटलं तर चालेल, म्हणजे पद्यामध्ये त्याची लय जी असते किंवा छंद जो असतो तो बिघडतो. म्हणून कंदै फलै मुनिवरा क्षपयंती कालम संतोष एव पुरुषस्य परम निधानम असं. हं? तसंच वरती पण सांगितलंय तुम्ही सर, लक्षात नाही राहत, सॉरी. हा नाही नाही ठीक ठीक आहे ठीक आहे. हं? नाही, म्हणूनच मी लगेच सांगतो, म्हणजे ज्यांचं लक्षात नाही हो राहिलं पुन्हा. त्यांना परत लक्षात येईल. हा हो, हो. तेच ठीक आहे. तर छान. हा तर याचा आता अन्वय खाली दिलाय की अन्वय म्हणजे काय, की एखाद्या श्लोकाचं विशेषतः श्लोकामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की संस्कृतमध्ये संस्कृत भाषेचं विशेषता आहे आणि एक म्हणजे बलस्थान आहे की इथं वाक्याचा अर्थ शब्दांच्या स्थानावरून ठरत नाही. त्यामुळे कसेही शब्द पुढे मागे केले जातात आणि त्या बलस्थानाचा उपयोग कवी किंवा पद्य रचनाकार जे आपल्या लयीत ठेवण्यासाठी करतात. म्हणून बहुतेक वेळा पद्याचा आधी अन्वय केला जातो. तर इथं अन्वय म्हणजे काय, कर्ता कर्म क्रियापद अशा आपल्याला समजणाऱ्या क्रमामध्ये शब्द रचले जातात. सर्पाः पवनम पिबंती, हा तेच दुर्बलाः न. म्हणजे आता याचा अर्थ काय होईल, सर्पाः म्हणजे बहुवचन, हा पवनम पिबंती म्हणजे काय बहुवचन असल्यामुळे पिबंती झालं, पिबंतीचं. तर साप, वायू, पवनम म्हणजे वायू, द्वितीया पवनचं पवनम तो, हा म्हणून द्वितीया झालं पवनम. पिबंती पितात हा तेच दुर्बलाः न, पण ते दुर्बल नसतात. नंतर वनगजाः, आता वरच्या दुसऱ्या भागाचं दुसऱ्या चरणाचं अन्वय, वनगजाः शुष्कैः तृणैः बलिनः भवन्ति. वनगजा म्हणजे वनातले अरण्यातले हत्ती हे, हा पण अरण्यातले म्हणजे देवळातले किंवा पाळलेले नाही असं. शुष्क तृण म्हणजे हा, तर ते शुष्क म्हणजे सुकलेलं गवत खातात पण तरी बलवान असतात. कंदै फलै मुनिवरा क्षपयंती कालम. आता मुनिवरा, सर हा वनगजा हा का नाही झालं पद्य आहे की नाही, अन्वयामध्ये झालं पण वरती नाहीये म्हणून. ते वनगजा नाही, ते समोर बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं ना, संधीमध्ये पद्यामध्ये विसर्गाचा लोप होतो, तसं तो लोप झालेला. ओ गजा बलिनो, जसं बलिनहाच बलिनो झालेलं आहे तसं. रामो झालं त्याचं. हा नंतर मुनिवरा मुनिवराः कंदै फलैहि काल. आता इथं म्हणताना मात्र असं वाचायचं अन्वयामध्ये, मुनिवराः कंदैहि फलैहि कालम क्षपयंती. म्हणजे मुनिवराः, मुनिवर काय म्हटलं, ऋषी आणि ऋषीवर अनेक मुनिवर, अनेक मुनिवर आहेत. नाही, अनेक म्हणण्यापेक्षा श्रेष्ठ मुनी. श्रेष्ठ वर म्हणजे श्रेष्ठ, हा वर म्हणजे लिटरली वरचा असं, म्हणजे हायर लेवल, हा अप्पर तसं. तर मुनिवरा हा म्हणजे इथं, आता इथे लिहिलं नाही मी अर्थामध्ये, पण म्हणजे श्रेष्ठ मुनी, हा श्रेष्ठ मुनी कंदैहि फलैहि कालम क्षपयंती, म्हणजे कंदमुळं खाऊन, हा कंदमुळं आणि फळ खाऊन कालम क्षपयंती, म्हणजे कालम म्हणजे काय वेळ, हा क्षपयंती म्हणजे पास ऑन करतात असं, हा म्हणजे घालवतात, हा क्षपयंती म्हणजे घालवतात. हा पुरुषस्य संतोषः एव परम निदानम. म्हणजे की हे सगळे आणि मुनिगण सुद्धा, म्हणजे आता ह्या तिघांमध्ये कॉमन काय आहे की हे सगळे तिघ संतोष, म्हणजे हत्ती म्हणा, साप म्हणा, मुनी, श्रेष्ठ मुनी, हे संतोष हा त्यांचा महत्वाचा त्यांचं स्ट्रेंथ आहे किंवा शबलस्थान आहे. हा आणि त्यामुळे काय खातो यावरनं त्याची शक्ती ठरत नाही. साप असो, हत्ती असो किंवा मुनी असो, ते त्यांची मानसिक स्थिती काय आहे, आनंदी आणि समाधानी आहे की नाही, हा संतुष्ट किंवा समाधानी आहे की नाही,
त्यावरनं मनुष्याचं किंवा कुठल्याही प्राण्याचं म्हणजे काय त्याला म्हणतात, शक्ती किंवा सबलता ठरते, उच्च स्वस्थता ठरते. तर कारण हे सगळे संतोष एव पुरुषस्य परम निधानम. तर पुरुषाचं परम म्हणजे सगळ्यात मोठं निधानम म्हणजे खजिना किंवा संपत्ती हा काय आहे, संतोष आहे. माझ्याकडे एवढं मोठं घर आहे आणि मी रोज हे खातो ते खातो, त्याला काय अर्थ नाही. तर मी आनंदी किंवा समाधानी आहे तर सगळं काही आहे असं. तसे संस्कृतमध्ये असे सुंदर सुंदर सुभाषित असतात खूप खूप, नाही का? बरेच बघितले. समाधानी हा शब्द जास्त छान वाटतो. हो. पण सर आधान. आता सर्प कुठे म्हणजे वायू पिऊन राहतो वगैरे असं का म्हटलं असेल? तो खातो पितो की सगळं? पण बराच काळ तो तसा राहू शकतो. खूप 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 दिवस तो तसा विदाऊट त्याला एखादा बेडूक मिळाला तर असं खात होतो. पण असं काही खूप आपल्यासारखं रोज सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण असं काही यांचं नसतं ना. रात्रीचं असं म्हणजे कधीतरी त्याला मिळालं तर खातो, बाकी फिरत असतो म्हणजे तसंच असं. तसं ज्ञानेश्वरांच्या पण आयुष्यामध्ये बघितलं तर त्यांना खाण्यापिण्याची पुष्कळच कमी होतं, म्हणजे बहुतेक असं दाखवतात. हो, बहुतेक यांचं तसंच आहे. ते वायुभक्षण पण करायचे ना. वायुभक्षण हो. वायुभक्षण करायचे. तेच समजावून सांगितलेलं यांनी. तरी त्यांची श्रेष्ठता अशी छान आहे हा श्लोक. तर शरीराने आपला 4था पाठ संपला आज. आता काही वेळ नाहीये 5वा पाठ सुरू करायला. तर आता आपण पण सर बरेच हे होते ना काही, त्यामुळे मग हे राहिले होते. नाही, माझा असा समज झाला की झालाच म्हणून मी 5वा पाठ सुरू केला होता. ठीक आहे. काय माहितीये का, आणि तसं म्हटलं तर संस्कृतमध्ये तुम्ही जेवढं म्हणजे अगदी एखादा पाठ झालेला जरी असला ना तरी त्याचा आपण किती खोलात जाऊ तेवढा आपण जास्त आपल्याला शिकायला मिळतच, म्हणजे असं आहे. असं. आणि माझं म्हणजे मी असं अभ्यासक्रमानुसार असं मी शिकवत नाही, म्हणजे ज्यावेळेस मला जसं सुचतं तसं शिकवतो, स्वयंस्फूर्त असं. आणि तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं ना की तशी वाक्य इतकी अर्थ समजायला तसा अवघड वाटत नाही, पण जर त्याच्या विभक्ती कुठली आहे, काय आहे असा विचार करायला लागलं की ते आणि माझं तुम्हाला त्याच्यामध्ये हे होतं. हो. आणि तुम्ही पण प्रत्येक म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत, इनफॅक्ट मी तुम्हाला असं सजेस्टही करेन की तुमची पुस्तकं तुम्ही ती अशी छोटी आहेत ना, ती मोठी झेरॉक्स एनलार्ज करून घ्या आणि त्याच्यावरती अंडरलाईन करून त्याची विभक्ती कुठली काय असं पूर्ण त्याचा कीस पाडा प्रत्येक शब्दाचा. तरच तो व्यवस्थित अभ्यास होईल. नुसतं वाचलं, बरं वाटलं, समजलं, पण जोपर्यंत तुम्हाला वाक्यातला शब्द जसं आता कोणी पल्लवी त्यांनी म्हटलं समाधान, तर लगेच मी आता सांगत होतो पण विसरलो की समाधान हा शब्द कसा आलेला आहे, सम आधान. आधान म्हणजे खजिना आणि सम म्हणजे चांगला असं. तर असं म्हणजे संस्कृत मधला तो प्रत्येक शब्द आहे ना, संस्कृत आणि मराठीतलाही, कारण सगळे संस्कृत उद्भव आहे, तर हे सगळे शब्द आहेत ना, हे असे कुठून त्याचं रूट आहे काहीतरी, म्हणजे व्युत्पत्ती आहे. आणि तुम्हाला पण तो आवडती लागली पाहिजे आता की या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल, त्या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल. असं हे डोकं तुम्ही असं म्हणजे तसा अँगल तुमचा लागला पाहिजे. जसं आधार म्हणजे काय अर्थ? आधान म्हणजे ज्याला म्हणता येईल की आपला खजिना म्हणा किंवा माझं संपत्तीच, याच अर्थाने. सर इथे दुर्बल असते हे जे आहे ते दुर्बलाहा ते संती असं आहे का? खरं संती हे अध्यारूत आहे. अध्यारूत. ओके, ठीक आहे. जसं मी कोणाला मागच्या वेळेस एकाला उदाहरण देत होतो मागच्या वेळेसला, की जसं एखादी गृहिणी असते, ती कोणाकडे गेली हे केलं तर ती त्या म्हणजे चव चांगली वाटली तर ती लगेच विचार करेल की हा पदार्थ कसा बनवला असेल. तर तसंच तुम्ही सुद्धा कुठलंही संस्कृत वाक्य आलं की त्याच्या